पहिला सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय निर्धाव. सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. असतील गोलंदाज साईनाथ आणि माझ्यासोबत जोडलेले आहेत आपले कालपासून जे अतिशय सुंदर सुरेख अशा सुमधुर आवाजात आपण ज्यांचं सूत्रसंचालन ऐकलं ते म्हणजेच सर्वेश. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील सुंदररित्या आणि आता मात्र लेग साइडला चेंडू खेळून काढलाय. एका धावावर समाधान मानावं लागते का? दुसऱ्या धावाचा कॉल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला साधारणतः धाडवे आणि आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून. येस थँक्यू विशाल. सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते. पहिला सेमीफायनलचा हा थरार आहे जिकडे सुयोग पॅन्थर्स यांच्या विपक्षात जर आपण पाहिलं तर सनी 11 या दोन संघांमधली मॅच रंगतदार मॅच असणार आहे. अगदीच खूप मोठा प्रवास करून ही दोन्ही टीम्स इकडे आल्या आहेत. नक्कीच आता मात्र सदा यांचा बिग करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅट नंतर शरीरावरती मारा करतोय. मात्र तितकीच चपळाई दाखवताना यष्टीरक्षक उदय साळुंके त्या ठिकाणी पुन्हा एकदा येत आहेत आणि आता मात्र सामना एकदा संत गतीने सुरू आहे. दुपारचे 3:02 झालेत आणि तुम्ही पाहतात सेमीफायनल सामना क्रमांक 1 केव्हिन किंग्स प्रीमियर लीग. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा कुठे ना कुठे बदलाव केला जातोय. इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघांना जाणीव आहे. महत्वपूर्ण मॅच इकडनं आपल्याला ही मॅच आपल्याला फायनल मध्ये घेऊन जाणार आहे. तर प्रत्येक डाव हा प्रत्येक चेंडू हा दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा असणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलवरती पाहायला मिळणार आहे. तर प्रत्येक बॉल हा कुठल्याही पद्धतीने आपण पाहिलं तर कमकुवतरित्या हाताळला तर जाणार नाहीये दोन्ही टीम कडून. या वेळेला स्विंग हिट करायचा प्रयत्न परंतु आपण पाहायचंय पंचांचा इशारा झाला यावेळेला आउटसाइड द ऑफ सम अँड येस इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच सेमीफायनल सामना असल्यामुळे थोडासा दबाव जो आहे तो दोन्ही संघांवरती तितकाच असेल. त्यामुळे प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव प्रत्येक विकेट प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार हा तितकाच महत्वाचा असेल आणि प्रत्येक खेळाडूचं आपलं योगदान देखील तितकंच महत्वाचं असेल. यावेळेला पुढचा बॉल आपण पाहिलं तर तिकडे फिल्डर आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल स्टॉप करतील आणि दरम्यानच्या कालावधी मात्र 1 रन तिकडे मात्र घेतला जाईल. स्कोर कार्ड कडे जर आपण नजर टाकली तर धावफलकावरती धावा आहेत 3 रन्स. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंमध्ये 3 धावा जमवण्यात यश मिळतंय ते टीम आपण जर पाहिलं तर सनी 11 या संघाला. 4 बॉल 4 झालेत. लेट अपडेट होत आहे. ओहो यावेळेला परत एकदा स्विंग एंड मिस. परत एक वेळेला प्रयत्न राहिला होता बिगिट करण्याचा पण हा बॉल आला नाहीये पट्ट्यात. बघा साईनाथ असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडस याच्यासमोर खेळताना थोडं सावधगिरी बाळगावी लागेल कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. ही एकच संधी असेल. त्या संधीचा आपल्याला पुरेपूर फायदा करून फायनल मध्ये प्रवेश करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र पट्ट्यात आलाय. फिल्डर आहेत तिकडे सरळ फिल्डरच्या हातामध्ये. हो हो काय झालं इकडे आपण पाहिजे तिकडे मात्र बॉलवरचा कंट्रोल सुटला. तोल गेला फिल्डरचा आणि आपण पंचांचा इशारा पाहूया तिकडे काय येतोय. पंचांना देखील विनंती असेल त्या ठिकाणी मागे प्रेक्षक वर्ग असेल आपल्याला जमल्यास आपण त्यांची देखील मदत घेऊ शकता आणि आपण आपला इशारा कळवायचा आहे. मागे देखील प्रेक्षक वर्ग आहेत आपण त्यांचे देखील सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला विनंती असेल आपण बाउंड्रीच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांची देखील आपण मदत घेऊ शकता आणि योग्य तो निर्णय निपक्षपातीपणे. थांबा थांबा डगआउट वाल्यांना फक्त विनंती आहे जास्त घाई करू नका. पंच आपला नक्कीच पंच आपला इशारा देतात आणि आता येतो मुख्याच्या क्षणी महत्वपूर्ण असा षटकार
आशिष जयस्वाल यांच्या बॅट मधून मिळतील महत्वपूर्ण 6 धावा. क्षणचित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळालं. एक सूचना असेल महत्वाची, सेमीफायनल सामने आणि फायनल मध्ये अंडर 19 ला ओव्हर देणं, बॅटिंग देणं बंधनकारक नाही आहे. 9 रन. ही पूर्ण चॉईस आपली असेल. धावसंख्या एकदा अपडेट करतात, जरा थांबायचं आहे. थांबा, 2 मिनिटं द्यायचे आहेत. स्कोर 10 रन. थँक्यू. धावसंख्या झाली 10 रन. अंडर 19च्या खेळाडूला ओव्हर देणं, अंडर 19च्या खेळाडूला बॅटिंगला पाठवणं हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे. सेमीफायनल आणि फायनल सामन्यामध्ये बंधनकारक नाही या गोष्टी. चला वळूया पुढच्या षटकाकडे. पुढचं षटक घेऊन येत आहेत उत्कर्ष. आणि आता मात्र पडल्या टप्प्यात चेंडू जातोय बिग 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 षटकार. चेक उत्कर्ष यांच्या आता मात्र हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न होता. खोल टप्प्याचा चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा कॉल. त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकर निघतोय, मात्र स्ट्रायकरांकडून तितकाच नकार येतोय आणि त्यामुळे बघा थोडस मिसकम्युनिकेशन या ठिकाणी. तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट सोरटी धाव जर घ्यायची असेल तरी मात्र आपले कॉल्स जे असतात ते योग्य प्रकारे आपल्याला कळले पाहिजे. संवाद जो आपला आहे तो योग्य प्रकारे झाला पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपण 102 203 कन्वर्ट करू शकतात. अन्यथा याचा देखील तुम्हाला मोठा परिणाम फटका भोगावा लागेल. आता मात्र सामना कुठेतरी सनी 11 एकदा आपला गिअर पॅटर्न चेंज करताना दिसतोय. सुरुवातीला प्रथम ओव्हर होती ती एक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र दोन्ही फलंदाज मारा करण्याच्या मार्गावरती आहेत. आणि पुन्हा एकदा चेंडू उधळला, पाहूया विकेट झेल होणार का नाहीये. थोडासा चेंडू दूर राहतोय खेळाडूपासून. एक धाव त्या ठिकाणी मात्र नक्कीच मिळेल आणि संघाच्या धावसंख्येत बदल होईल. आणि आता मात्र दोन्ही फलंदाजांना सूर गवसलाय. पाहूया काय होणार. आणि आता मस्त एक पारितोषिक येत आहे. षटकार मारल्यावरती हेमंत धाडवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पाहूया बघा आता सुंदर असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय, चेंडू राहतोय ते म्हणजेच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच. त्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आशिष जयस्वाल आणि सदानंद धाडवे सलामीची जोडी, दोघांनी जर षटकार मारले, एकाने देखील षटकार मारला तरी हेमंत धाडवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र येतोय उंच 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 षटकार. 500 रुपयाचा मानकरी ठरला आशिष जयस्वाल. काय स्ट्रोक खेळ ना, लगा तो सिक्स. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्याच इनिंग मध्ये हे बरंच आहेत फलंदाज, फटाके फोडतात मैदानाच्या आतमध्ये धावांचे. जबरदस्त बॅटिंगचा प्रात्यक्षिक सदा नंद आणि आशिष यांच्याकडनं स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 25. शेवटचा बॉल अजून शिल्लक असेल या ओव्हर मधील. उत्कर्ष या वेळेला परत एक वेळेला थांबून मारलाय. हा बॉल देखील हवेत आहे आणि या बॉलनी देखील गाठली आहे सीमारेषा. हा बॉल देखील निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि येतोय आशिषच्या बॅट मधनं दर्जेदार, असरदार, रुबाबदार हा बॉल सीमा पार षटकार.
आशिष जयस्वाल यांच्या बॅट मधून. आणि आता मात्र स्कोर कार्ड चाललंय ते म्हणजेच टॅक्सी मीटर प्रमाणे. आणि आता मात्र सुंदर असा सुरुवात झालेली आहे ते म्हणजेच आशिष जयस्वाल आणि सदानंद धाडवे यांच्याकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31. दोन षटकानंतर बघा एकत्र पाहायला गेलं तर 15.50चा आपण सरासरी धावसंख्या रेट म्हणता येईल त्याला. आता मात्र उर्वरित 4 षटक शिल्लक आहेत. पाहूया 4 षटकामध्ये 75ची मजल गाठता येणार का? माफ करा 3. माफ करा 5 ओव्हरची मॅच आहे. आणि आता मात्र सुंदर असा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. मात्र त्या ठिकाणी खेळाडू देखील तैनात होता. उत्कर्ष नंबर 18 1 पाहायला मिळतोय. आणि एका धावावर समाधान मानला गेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहे ते म्हणजेच आशिष जयस्वाल. आणि आता मात्र चेंडू उंच उडवलाय. ओहो, पुन्हा एकदा येतोय षटकार. फुल टॉस. चेंडू खेळाडूच्या नक्कीच हाताला लागतोय. त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न फसतोय. परिणाम भोगावा लागतोय. 6 धावा. टेप बॉलवर षटकार मारणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला आजच्या या स्पर्धेमध्ये आजचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय टेप बॉलच्या माध्यमातून. आणि विनंती असेल कोणी एका खेळाडूने जावा आतमध्ये. ओव्हर नंतर जायचंय. आणि आता मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन सरसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र जो स्कोर त्यांनी जो मनात ठरवला होता त्या ठिकाणी मागे मात्र त्या ठिकाणी त्याचा पाठला करताना दिसतोय संघ सन 11. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही फलंदाज आशिष आणि सदानंद यांच्या बॅट मधून. दुपारची वेळ आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 3:13 झालेत. आणि संत दुपार मात्र तितकाच. ओहो, आता मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज विक्रम. येस, विक्रम सिंग त्या ठिकाणी दिसतात गोलंदाज. षटकारानंतर आता मात्र कमबॅक केलाय. थोडासा बॉलचा पेस कमी केलाय. खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न देखील यश मिळतंय. आणि दोन्ही चेंडू लगभग समान असे होते. ओ बघा, षटकारानंतर 3 डॉट. डॉट करणं म्हणजे आजच्या तारखेला ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणावी लागेल. ओहो, बघा 4था डॉट. बॅक टू बॅक 4था डॉट. विक्रम सिंग द मॅन इन फॉर्म. षटकारानंतर जर पुनरागमन असेल तर असं असावं. आणि आता मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येत होईल बदल. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 38 38. बघा 38 धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळाली होती 2 षटक 2 चेंडूवरती. आणि त्यानंतर बघा सलग 4 चेंडू डॉट येत आहेत. आता मात्र विक्रम सिंग संघासाठी एक महत्वपूर्ण योगदान जे द्यायचं असतं. कारण हा नॉकआउट सामना आहे. अटीतटीचा सामना आहे. सेमीफायनल 1 तुम्ही पाहत आहात श्री साई सिद्धी समाज सेवा संस्था आयोजित केवन किंग्स प्रीमियर लीग सीझन 3 वर्ष 2026. आयोजक केविन डिलिव्हा. 3 षटक झालेले आहेत. उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत. पाहूया आता मात्र कुठेतरी थोडस बॅकफुट वरती येताना दिसतोय संघ सन 11. 12 चेंडूमध्ये जवळपास 25 तरी धावा तुम्हाला कराव्या लागतील तर तुम्ही त्या ठिकाणी कुठेतरी एक
62-63 अराउंड जाऊ शकाल. आता पाहूया काय होणार. आता मात्र पाहूया काय होतं त्या ठिकाणी. पंचांचा इशारा काय होतो याची मला वाट बघावी लागेल. मात्र चेंडू वाटलं होतं डिक्लेअर झोन मध्ये जाईल, मात्र थोडासा चेंडू बाहेरच राहतोय मैदानात, त्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. उर्वरित 11 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 11 चेंडू मध्ये काय होणार. ओ उंच 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 पाहायला मिळतोय षटकार. आता मात्र देखील हा देखील उत्कृष्ट सुंदर चेंडू खोलवरचा होता, मात्र तितकाच तत्परतेने तयार होता आशिष आणि आपल्या बॅट मधून पुन्हा एकदा सार पाहायला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 पाहायला लागेल बघा. अजूनपर्यंत एकही विकेट आलेला नाहीये. सुंदर अशी सलामीची भागीदारी म्हणावी लागेल. 45 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा फ्लॅट चेंडू. आहा रे, थोडस त्या ठिकाणी मिस जजमेंट पाहायला मिळालं साईनाथ यांच्याकडून आणि पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. आणि आता मात्र धाव विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूवरती जर देखील आपण 15 ते 20 पर्यंत जर धावसंख्या मारताय तर मात्र 70च्या जवळपास आपण पोहोचू शकाल. 3 चेंडू झालेले आहेत. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. खूप सुंदर अशी सामना, सेमीफायनल सामना क्रमांक 1. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण दुसऱ्या धावसाठी कॉल केलाय आणि थोडस बघा मिसफिल्ड होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावा पूर्ण होतात आणि 50चा टप्पा क्रॉस करतायत. 51. मी बाहेर मग तुला लागेल, मी तिथे सत्कार करेन त्यांचा. आणि आता मात्र खेळाडू होतोय झेलबाद. आशिष जयस्वाल यांना माघारी परतावं लागेल उत्कृष्ट अशी खेळी करून. आणि आता येत आहेत नवीन खेळाडू, नवीन फलंदाज अजित कुदले. आणि आता अजून एक पारितोषिक येत आहे बघ.
आता अजून एक पारितोषिक येत आहे सदानंद धाडवे यांच्यासाठी. सदानंद धाडवे यांनी जर रिव्हर्स षटकार मारला तर मात्र आकाश अंजारलेकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. रिव्हर्स षटकारसाठी 500 रुपयाचे पारितोषिक सदानंद धाडवे यांच्यासाठी. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि मात्र आता चौकार येतोय आणि साधारणतः धाडवे यांच्या बॅट मधून षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती. सॉरी माफ करा, चौकार येतोय. 55 आला. मी करतो काय बोलू ना, मीच करतो इथे पण तिथे झाल्यानंतर. हॅलो हॅलो. आणि सामना दरम्यान आपण या ठिकाणी सत्कारचा कार्यक्रम देखील पार पाडून घेतोय. विनंती असेल आपल्या आजच्या स्पर्धेचे आयोजक केविन भाई डिलिमा, त्या दरम्यान येतोय बिग 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 षटकार. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच सदानंद धाडवे आणि बक्षीस दिले ते म्हणजेच हेमंत धाडवे. चला पुन्हा वळूया सत्काराकडे. केविन भाई डिलिमा यांना विनंती. आभार व्यक्त करतोय. त्यानंतर माझी विनंती असेल केविन भाई डिलिमा यांना आपण गणेशभाई यांचा देखील सत्कार करायचा आहे. केविन भाई डिलिमा आपल्याला विनंती असेल गणेशभाई यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. ते देखील प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या मोलाचं सहकार्य करतात. पुन्हा एकदा सत्कार पाहायला मिळतोय. आता मात्र अजित कुतले येत आहेत फॉर्म मध्ये. पुन्हा एकदा वळूया आपण सत्काराकडे. त्यानंतर दीपक भाई त्यांना मी विनंती करतोय आपण देखील खूप खूप मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही हजर राहिलात. सुंदर अशी सुरुवात आणि या ठिकाणी इनिंग संपलेली आहे. पुन्हा एकदा आपण वळूया. पुन्हा आपण एकदा वळतो सत्काराकडे. पुन्हा एकदा माझी विनंती असेल केवन भाई यांना, सनी भाई देखील आहेत त्यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. केवन भाई डिलिमा यांना माझी विनंती असेल आपण सनी भाई आलेले त्यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर आपले अजून एक मान्यवर आहे ते म्हणजेच दिवाकर भाई देखील. दिवाकर भाईंचा देखील आपण सत्कार करायचा आहे. सर्वांचे आवडते, सर्वांचे लाडके, सर्वांची मन जपणारे दिवाकर भाई. दिवाकर भाईंचा सत्कार करायचा आहे. केवन भाईंना विनंती आहे, साहिल यांना विनंती करतो आपण सन्मान करतानाचा फोटो घ्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही हजर राहिलात त्याबद्दल आयोजक केवन डिलिमा आणि श्री साई सिद्धी समाज सेवा संस्थाकडून आपले खूप खूप आभार.
पुन्हा एकदा वळूया सामन्याच्या दिशेने. धावसंख्या झाली ती म्हणजेच 71, 71. लक्ष असेल ते म्हणजेच 72 धावांचं लक्ष असेल संघाला सुयोग पॅन्थर्स. मॅन ऑफ द मॅच सनीला भेटलाय ना. येस आणि आपण इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आणि या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सनी यांना. सनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण कलेक्ट करायचा. सानवी और केवल. पुढील मॅच सेमीफायनल नंबर 2 केवल कॅप्टन. आपण प्लीज टॉस साठी यायचं. केवन किंग्स आणि सानवी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी या प्लीज. सेमीफायनल नंबर 2 यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. केवन किंग्स आणि सानवी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन डायस वरती या टॉस साठी प्लीज. अभी एक दिया सनी को. काढावा लागेल. चार जातो ना. हा बारावा दिला वाटतं. सनी होता ना बारावा. नौ 10 11. आज काय पहिला चूक आहे ना. चूक आहे बरोबर. नाही. एक मिनिट. कितवा मैच का पहली मैच का आज की सुबह का पहला. आज के सुबह का पहला मैच आज आणखी जे नववा ना. 8 मैच हुआ था ना. नहीं ये पहला मैच नहीं था. अरे सुयोग पॅन्थर आणि भोसले ब्रदर्स होती हा. पहिली मॅच. हा ये होती. इसका है अंकित यादव. त्याला दिलाय. अंकित यादव. पहिल्या मॅचचा तुम्हाला मॅन ऑफ द मॅच भेटलेला ना. हा त्याला दिला त्याला घेतलेला. दुसरा मॅच वीएसपी और केवन किंग था. बैक करो. बाबू टॉस करे. मैच पे ध्यान दो, मैच चालू होगा ना, टॉस करो. वीएसपी आणि हा, सनी केवन होता, किंग. सनी होता. वीएसपी आणि सनी 11 होती. बैक कर. दुसरी मॅच वीएसपी आणि अरे अभी ये लीग है ना. एसटी सनी ना अजीत है अजीत. यस पहिलाच बॉल आहे का तो. बंद आहे तो. सेल संपलाय. हॅलो. आणि आजच्या या स्पर्धेसाठी मालवणी गावातून चरणभाई आपले आले आहेत. त्यांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. आपल्या हस्ते या ठिकाणी सेमीफायनल सामना क्रमांक 2 चा टॉस होईल. चरणभाई आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि आता पहिल्या षटक घेऊन येतोय जयदीप शिंदे.
पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. जयदीप शिंदे यांनी जर हॅट्रिक घेतली तर सचिन दापसे यांच्याकडून 5,000 रुपयाच्या शफल करा, वर हात ठेवा आणि मग म्हणजे दोघांना थांबा, थांबा, थांबा. हॅलो हॅलो. आणि या ठिकाणी सान्वी 11 टॉस जिंकलेला आहे. सान्वी 11 आपण आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करणार. आता ठीक आहे. अरे होने दे ना तू बोल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघ सेमीफायनल सामना क्रमांक 2 साठी जे खेळणार आहेत ते दोन्ही कर्णधार या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. एका बाजूला असेल ते म्हणजेच महेश बोरनाक, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच गीतेश पंधेरे. महेश बोरनाक, आपण टॉस जिंकलाय, टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतलेली आहे. काय असणार आहे प्लॅनिंग, काय असणार तुमचं टार्गेट? प्लॅनिंग अशी काही नाही आहे. कमीत कमी धावांमध्ये थांबवायचा प्रयत्न करणार. समोर टीम चांगली आहे पण माझे प्लेयर पण खूप चांगले एफर्ट टाकून वरती आलेत. सेमीला आलोय. बघू, ही एक मॅच जिंकलो तर फायनलचा टप्पा गाठायला भेटेल. नक्कीच नक्कीच. त्यानंतर माझा प्रश्न असेल गीतेश पंधेरेसाठी, तुमच्या आता प्लॅनिंग काय असेल? टॉस हरलाय त्यामुळे समोरच्या टीमने तुम्हाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आता नक्की तुमची प्लॅनिंग काय असणार आहे? प्रयत्न करू की जास्तीत जास्त स्कोर करू आणि त्यांना कमीत कमीत मध्ये थांबवू. नक्कीच दोन्ही संघाच्या दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्यानंतर पाहू आपण सेमीफायनल सामना क्रमांक 2. थँक्यू. वळूया पुन्हा मॅच कडे. जयदीप शिंदे यांनी जर या चेंडूवरती विकेट घेतला तर आकाश अंजारलेकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. हॅलो हॅलो. साईने जर 6 मारला तर आऊ यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. आणि बघा, पाहूया या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होते. पाहूया फोर जाणार का? आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाईल तो म्हणजे 4 धावांसाठी. तो बेड होगा पार, मिलेंगे रन 4. अठरा, माफ करा, धावसंख्या जाऊन पोहोचली 18. म्हणजेच मला वाटतं जवळपास पॉवर प्ले मधला सर्व पुन्हा एकदा 54 24 24 मध्ये 54. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एका बाजूला पाहायला मिळतोय फलंदाज अंकित, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय साईनाथ. वळूया पुन्हा. आता येत आहेत नवीन गोलंदाज अजित कुदले. बहात्तर धावांचा आबाळा एवढं जरी लक्ष असलं तरी पण सुरुवात इकडे मात्र झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या आहेत त्या, जर आपण पाहिलं तर 18 धावा. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र दोन्ही बॅटर्सने मिळवून दिली आहे. सुयोग बॅटर्सच्या मॅच मध्ये मजा येणार आहे. दोन्ही संघ अगदीच 2 हात करण्यासाठी एकमेकांसोबत जबरदस्तपणे सज्ज आहेत. पुढची ओव्हर. दुसऱ्या ओव्हरला होत्या सुरुवात, थोडासा दुरून करण्याचा प्रयत्न, यावेळेला खूपच बाहेर जाईल बॉल. आउटसाइड डायरेक्ट स्टंप. पंचांनी दोन्ही हात बाहेर काढून सांगितलंय येस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनी पुढे सरकेल धावफलक 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. 72 धावांचा हा चेस आहे. एक चेस जरी मोठा असला मैदानाच्या आतमध्ये तरी पण बॅट्समन इकडे मात्र टक धरून आहेत. दोन्ही बॅटर अगदी चांगल्या फलंदाजीमध्ये कसतात, लयमध्ये दिसत आहेत.
पुढचा बॉल, या वेळेला अल्टी पलटी आपण हा बॉल फिरवलाय, रिव्हर्सचा फटका बॉल वरती, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सहजरित्या 2 रन तिकडे कंप्लीट करताना पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर्स कडनं रन 2 कंप्लीट झालेत. शेवटच्या बॉल पर्यंत जाईल ही मॅच असं कुठे ना कुठे वाटतंय, कारण की तशी बॅटिंगचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळतंय. वैयक्तिक कोट्याकडे जर आपण नजर टाकली तर अंकित देखील आपल्या 5 बॉल्स मध्ये 14 रन्सवर खेळत आहेत आणि साईनाथ देखील 2 चेंडूमध्ये 5 धावांवरती खेळत आहेत. पुढचा बॉल, या वेळेला स्विंग अँड मिस, परत एक ball पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती बॉलला डिलिव्हर केलं गेलं आणि त्यानंतर बॉल थोडासा आपण पाहिलं तर कट देखील होताना पाहायला मिळालाय. बॉलचा आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, निर्धाव. 21 आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, फिल्डर येतोय बॉलच्या खालती आणि दिपलाय जेल, संपलाय खेळ. बॅटर आपण पाहिलं तर अंकित बॅक टू द डगआउट. आपण पाहिलं तर संपर्क झाला नव्हता या बॉलवरती आणि सरळ लॉंग ऑफच्या खेळाडूच्या हातामध्ये जातोय हा कॅच आणि अंकित इकडे मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमी फायनलची लढत आहे. 21 धावा धाव फलकावरती आहेत. 72 धावांचा पाठलाग आहे. सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी तुम्हाला ही संधी आहे आणि या संधीचा तुम्हाला सोनं करावं लागेल. दोन्ही संघांकडनं प्रयत्न होतील, शर्तीचे प्रयत्न होतील. पुढचा घेऊन बॉल घेऊन बॉलर तयार. ओ थोडस तिकडे फंबल झाले, डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आपण पाहत आहोत, आनंद घेत आहोत केवन किंग्स प्रीमियर लीग 2026 सीझन 3 केवन डिलिमा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण मागील 2 दिवस पाहतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दुसरा दिवस आहे. 8 संघांमध्ये घमासान कालचा दिवस देखील आपण पाहिला होता. पुढचा बॉल, यावेळेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेचण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु बॉल निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये, रन तिकडे येणार नाहीये, निर्धाव. एक रन कंप्लीट होईल तिकडे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. धावसंख्या जर पाहिली तर 22 आकड्यावरती पोहोचते. 22 या ओव्हर मध्ये थोडासा लगाम लावलाय. कौतुक करावं लागेल बॉलर अजित यांचं. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु आता फक्त 5 बॉल्स मध्ये आपल्या 4 धावा खर्च केल्या गेल्यात. विकेट देखील आली आहे. पुढचा बॉल, यावेळेला समोरच्या दिशेने उडवलेला फटका, फिल्डर आहेत बॉलच्या खाली, एक टप्पा पडलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, दुसरा देखील तिकडे कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांसोबतच धावफलक पुढे सरकेल 24 आकड्यावरती. 24. आता येईल तो बॉल 3 षटक शिल्लक आहेत या इनिंग्स मधील. तर एक पारितोषिक लागलंय. जो कोणता गोलंदाज इकडे जर हॅट्रिक घेईल तर सचिन दापसे यांच्याकडनं 5001 चं पारितोषिक आहे. जो कोणी गोलंदाज इकडे हॅट्रिक घेईल त्या गोलंदाजासाठी 5001 चं पारितोषिक आहे सचिन दापसे यांच्याकडनं. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय पारितोषिकांचा देखील चांगलाच वर्षाव या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज, पुढील गोलंदाज स्विंग बॉलची ओव्हर घेऊन आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती 5 रन करतायत महादेव. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. तर यस, आपण पारितोषिकांचा उल्लेख करत होतो, जिकडे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं कालती देखील आपल्या क्रिकेट वेड्या रसिकांकडून, प्रेक्षकांकडून पारितोषिकांचा वर्षाव झाला.
षटकारासाठी पारितोषिक आले, विकेटसाठी पारितोषिक आले. स्कोर कार्ड वरती 24 रन 24. त्याचबरोबर सिक्सची जर हॅट्रिक झाली, 3 लगातारचे 6 आले तरी देखील सचिन दापसे यांच्याकडनं 5001 चं पारितोषिक आहे. पाहूया गोलंदाज हे पटकावतोय की फलंदाज हे पटकावतोय, काय बॅटल मध्ये पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 24 झाल्यात. महादेव यांच्या हातामध्ये स्विंग बॉल. पाहूया या स्विंग बॉल वरती काहीतरी वेगळी किमया पाहायला मिळते का बॅटर कडून. राऊंड विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय, पुल केलाय बॉलला. हा बॉल पाहूया, बॉल पण आपण पाहिलं तर बॉल आणि या स्ट्रोक मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अल्डा डझन. षटकार येतोय, सिक्सर, 6 रन्स. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावफलकाची संख्या पोहोचते 30 आणि पहिल्याच बॉलवरती स्विंग बॉलवरच्या ओव्हरमध्ये महादेव यांचा पहिल्याच बॉलवरती एका वेगळ्याच अंदाजामध्ये स्वागत देखील केलंय. धावसंख्या 30 या आकड्यावरती महादेव यांचा पहिल्याच बॉलवरती षटकार. दुसरा बॉल. ओहो, या वेळेला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता बॅट्समन कडून, पण हा खूपच दूर गेला आणि आपण पाहिलं तर पंचांनी सांगितलं येस इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावांनी धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 31 रन. बहात्तर धावांचा चेस आहे. सामन्याचं समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 17 मध्ये आता 41 धावांची गरज आहे. 41 ऑफ 17. यावेळेला मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल उडवला जाते. बॉल थोडासा फंबल झाले फिल्डर, परंतु बॉल तिकडे रोखला गेलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 रन कंप्लीट करतील. तिसरा प्रयत्न होईल का? येस नो, येस नो, येस नो. हो हो, इकडे मात्र विकेट किपर देखील फंबल झाले. 3 धावा कंप्लीट करतील या बॉल वरती आणि या 3 धावांसोबतच धावसंख्या जाते 34. 34 हा आकडा गाठलाय. 34 रन्स ऑन द बोर्ड. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल सुखरूपरित्या 3 धावा तिकडे कंप्लीट करताना पाहायला मिळतात. बॅटर येणारे 16 बॉल्स आणि येणाऱ्या 16 बॉल्स मध्ये धावांची गरज आहे 38. 38 ऑफ 16. मॅच मध्ये मजा आहे. सेमी फायनलची लढत आहे. दोन्ही संघांमध्ये एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. उगीच का आम्ही या फेरीमध्ये पोहोचलोय हे दोन्ही संघ सांगतात. यावेळेला फुलटॉस बॉल आहे. पाहूया हा बॉल. फिल्डर तिकडे आले बॉल वरती, परंतु नक्कीच बॉल थोडासा दूर होता. 2 रन तिकडे कंप्लीट केले जातील. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 15 चेंडू 36 धावा. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने उडवला, लेफ्ट केला बॉलला. 1 रन कंप्लीट केला. दुसऱ्याचा इरादा आणि दुसरी धाव देखील बघता कंप्लीट झाली. एकाचे 2 कधी झाले हे देखील कळलं नाही. 2 रन तिकडे कंप्लीट. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल वरती बदललं गेलंय. 15 मध्ये 36 आपण पाहिलं तर आता 16 बॉल्स मध्ये 38 बनवलेत. आता येणाऱ्या 14 मध्ये धावांची गरज आहे 34. 14 चेंडू 34 धावा. महत्वपूर्ण 2 बॉल. महादेव यांचे स्विंग बॉलची ओव्हर आहे. पुढचा बॉल घेऊन यो हो, हाच टप्पा पाहिजे होता. विकेट किपर त्यांना सांगतायत पहा या टप्प्यावरती बॉल पडणं गरजेचं होतं. तो टप्पा आलाय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू बरोबरच आत्मविश्वास वाढणार आहे. आपण जर पाहिलं तर टीम सनी 11चा आणि प्रत्येक षटकार चौकाराबरोबर सुयोग पॅन्थर्स वरती जाताना पाहायला मिळेल. येणारे 13 बॉल्स मध्ये गरज आहे 34 धावांची. इकडे थोडासा व्हायरस टाकलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायरनी सांगितलंय हा परत टाकावा लागेल तुम्हाला महादेव. वाईटचा इशारा झालाय. 39 या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचतोय. 13 मध्ये आता 33. 33 ऑफ 13. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. झुंज दोन्हीही संघ देत आहेत. संघर्ष दोन्ही संघांकडून चाललाय.
सेमी फायनलची ही मॅच आहे. फायनल मध्ये घेऊन जाणारा हा मुकाबला आहे. सहजरित्या दोन्ही टीम सोडणार नाही या मॅचला. 13-33. या वेळेला मात्र परत एकदा कव्हरच्या दिशेने उडवला बॉल. पॉइंटचा फिल्डर येतोय बॉल वरती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा मोह. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट येते. लालच बुरी बला आहे असं म्हटलं तरी मागं ठरणार नाही, कारण की एकच धाव होती तिकडे. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे विकेट आली आहे. शेवटच्या बॉल बारा चेंडू 32 धावांची गरज. निर्णायक षटक. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण रन्स आले पाहिजे. 2 षटकार तर येणं गरजेचंच आहे या ओव्हर मध्ये. आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उदय, बारा चेंडू 32 धावा. ओमकार आणि उदय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 बॉल्स मध्ये आपल्या 9 धावा बनवल्या त्या ओमकार यांनी सेट झालेत आणि नवीन बॅटर आतमध्ये दाखल झालेत. उदय देखील कॅपेबल आहेत हे आव्हान टोलवण्यासाठी. महत्वाची मॅच. प्रेशर दोन्हीकडे आहे. गोलंदाजी करणारा संघाला देखील प्रेशर आहे, ते देखील संघाला हलक्यात घेऊ शकत नाहीयेत. बोललो सचिन धापसे ना. पारितोषिक अजूनही जारी आहे. जर आपण पाहिलं तर हॅट्रिक झाली गोलंदाजाची या येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये, तर सचिन धापसे यांच्याकडनं 5,000चं पारितोषिक आहे. त्या बरोबर गोलंदाज बॅट्समनला देखील तिकडे नाराज केलं गेलं नाहीये. बॅट्समनने देखील षटकारांची हॅट्रिक केली तर त्यांच्यासाठी देखील सचिन धापसे यांच्याकडनं 5,001चं पारितोषिक मिळणार आहे. बॅटर बॉलर दोघांसाठी देखील पारितोषिक आहे. कोण पटकावतोय पाहूया. हॅट्रिक काढून बॉलर पटकावतोय विकेटची किंवा सिक्सरची हॅट्रिक काढून बॅटर पोहोचवतोय. सचिन धापसे यांच्याकडनं 5,000चं पारितोषिक लागलंय. 12 चेंडू 32 धावांची या मॅच मध्ये असणार आहे गरज. उदय साळुंके आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 32. चौथ्या ओव्हरची जबाबदारी आहे प्रदीप यांच्या हातामध्ये दिला जातोय बॉल. ओमकार बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतील. प्रदीप ऑन द मार्क, बॉलिंग मार्क, ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. इकडे मात्र बॅटची लिडिंग एज. स्लिप तिकडे द्यायला तो हो. सहज जेल धरणीला दाल केलाय. जीवदान आहे ओमकारला मिळालेलं हे जीवदान आहे. पाहूया ही कॅच सोडली आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहे तर फिल्डर काय करणार. फिल्डर बनेल दर्शक आणि दर्शक बनतील फिल्डर. ओमकार यांच्या बॅट मधला खणखणीत असा लांब लचक षटकार. साधावा. क्या बात आहे. आम्ही देखील अजून मॅच मध्ये जिवंत आहोत. कधीही कोणत्या क्षणी मॅच फिरवायची ताकद ठेवू शकतो. सामन्याचं समीकरण 10 मध्ये आता 26 ची गरज आहे. या षटकाराने मॅचचं संपूर्ण चित्र बदलून टाकलंय. ओमकार यांच्या जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. आपल्या 6 बॉल्स मध्ये 15 धावांवरती खेळतोय ओमकार. चांगली बॅटिंग करतायत. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. या वेळेला लांब. पाहूया. खूप लांब आहे. यस रस्त्यावरून मागवून घ्या. बॉलला सांगितलंय जा आणि जाऊन सीमा रेषा पाहून ये. हा आणखीन एक लगातो बॅक टू बॅक ओमकारच्या बॅट मधनं खणखणीत षटकार. मिळतील धावा 6.
रूप सगळं बदलून गेलंय. समीकरण बदललंय, गणित बदललंय. सामन्याचं समीकरण पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 20 ची गरज. 7 चेंडू 21 धावांवरती खेळतात. 9 बॉल 20 वरती मॅच आली आहे. जे 2 षटकार गरजेचे होते ते 2 षटकार आले आहेत. अगदीच जर आपण पाहिलं तर हलका बॉल डिलिव्हर केला गेला होता, त्याचा वेळ परिपूर्ण भेटला आणि त्याचा चोख प्रत्युत्तर दिलंय. 9 चेंडू 20 धावा. 9 चेंडू 20 धावांवरती मॅच आली आहे. काय घडणार या मॅच मध्ये? सेमी फायनलची लढत. पहिला फायनलिस्ट सध्या कोण असेल? सुयोग पॅन्थर्स की सनी 11? 9 बॉल 20. परत एकदा जागा बनवून खेळलेला फटका. फिल्डर येतात बॉलच्या खालती. या वेळेस देखील कॅच सुटली आहे आणि या वेळेस 2 धावा तिकडे मात्र कंप्लीट केल्या जातात. ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे हे येणारे 8 बॉल सांगतील. 8 मध्ये 18 ची गरज आहे. 8 चेंडू 18 धावांची गरज. त्याच्यानंतर ना 8 चेंडू 18 धावांची गरज. हे देखील आणि 2 षटकार बॅक टू बॅक आले होते. 5001 चा एक संधी होती तिकडे ओमकार यांच्याकडे बक्षीस मिळवण्याची. हो काय मारले. हा बड्डा पट्ट्यात आला आणि बॉलचा कार्यक्रम झालाय. क्या बात आहे. हा बॉल देखील डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय. पायात टाकलेल्या बॉलला आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनची दिशा दाखवली आहे. त्याचबरोबरीने श्री दीपकजी मिश्रा यांचं शुभागमन इथे होत आहे. केवन किंग्स प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दीपकजी मिश्रा. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये एकच वादळ गोंगावतंय ओमकार नावाचं. ज्या वादळाने आपण जर पाहिलं तर सेमी फायनलचे दरवाजे खोलत फायनलचा दरवाजा उघडलाय आणि आता आपल्या संघाला मोठ्या थाटामाटामध्ये फायनलच्या फेरीमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार आहे ओमकार. 7 चेंडू 12 धावांची गरज. या वेळेला चांगला बॉल आहे. शेवटचा बॉल बॉलरचा कमबॅक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा शेवटच्या 6 बॉल्स मध्ये गरज असेल. माराय भाई. कैमरामैन को बोलो वाइट आला वाइट. सर 1 मिनिट थांबा. तेच कॅल्क्युलेशन चालू आहे स्कोरचं. येस थोडस करेक्शन असणार आहे. शेवटचे 6 बॉल्स आणि 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. 11 ऑफ 6. 11 धावा दूर आहेत या फायनलच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी सुयोग पॅन्थर्स. आणि मित्रांनो विसरता कामा नये 72 धावा चेस करत आले आहेत. जबरदस्त बॅटिंगचा प्रात्यक्षिक आहे ओमकार च्याकडे आपण जर नजर टाकली तर त्याने आपल्या 10 बॉल्स मध्ये 29 धावांची खेळी केली आहे. काय परफॉर्मन्स आहे, काय बॅटिंग आहे, लाजवाब प्रदर्शन आहे. आणि फक्त षटकारांचा पाडा तो बोललाय. 6चा पाडा बोलतोय तो. स्ट्रायकिंग एंडला उदय. 6 बॉल्स आणि 11 ची गरज. सहा चेंडू 11 धावा. यावेळी चांगल्या बॉलला फिरवलंय. आपण पाहायचंय उदय याच्या बॉल मधून. तिकडे मात्र बॉलला जबरदस्त स्टॉप. एफर्ट चांगले तिकडे आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला पकडण्यात जात आहे. दुसरा बॉल घेतली आहे
तिसऱ्याचा प्रयत्न देखील सक्सेसफुल. 3 धावा बघता बघता तिकडे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. थोडी मध्ये मॅच संपवतील आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. आणि आपण पाहिलं तर सनी 11च्या संघाचे खेळाडू देखील विचारात पडले असतील हे काय घडलं. मैदानाच्या आतमध्ये 72 धावा चेस होत आहेत. हो 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 हो, क्रिकेट आणि क्रिकेट गेम ऑफ अनसर्टनिटी ज्याला म्हणतो, अनिश्चितेचा खेळ. थर्ड बॉल आलाय मित्रांनो. मॅच मध्ये काही होऊ शकतं कोणत्या क्षणाला. आता मॅचचं समीकरण आहे 4 मध्ये 8. 4 चेंडू 8 धावा. आणखी एखादा दॉट आला तर थोडंसं प्रेशर वाढू शकतं. ओहो, इकडे मात्र या क्षणाला या बॉलची गरज नव्हती. वाईट पडून आपण पाहिलं तर अवांतर धावा जोडल्या जातील. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम सुयोग पॅन्थर्स. 4 बॉल 7. स्ट्रायकिंग एंडला ओमकार. हो, उडवलंय ओमकार यांनी. वा रे वा ओमकार, क्या बात है. 6 एके 6 साईदरे 12 साहित्यिक 18 फक्त मला येतं 6चाच पाडा. हे मात्र ओमकारने सातत्याने सांगितलंय. प्रत्येक बॉलवरती षटकार. क्या खेळीकडे जर आपण नजर टाकली तर ओमकार यांनी आपल्या वैयक्तिक कोड्यामध्ये बनवले 12 बॉल्स मध्ये 35 धावा. काय बॅटिंग आहे, लाजवाब प्रदर्शन. आता फक्त 1 धाव दूर आहे. 3 चेंडू 1 धावांची गरज. फायनलचा आपण जर पाहिलं तर दरवाजा ठोठावला नाही तर हा तोडून टाकला आणि आतमध्ये जात आहेत. 1 धावेची गरज आहे. ओमकार पाहूया त्यांच्याच पॅट बंदा. हा विनिंग शॉट. येस, आलाय आलाय आलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. आणि हा ओमकारचा शॉट नाही तर हा फायनलचा रस्ता आहे. आणि सुयोग पॅन्थर्स हा संघ ठरतोय केव्हन किंग्स प्रीमियर लीग 2026 मधला पहिला संघ जो फायनलच्या फेरीमध्ये आपल्याला दाखवला जाणार पाहायला मिळेल. आणि मित्रांनो 2 चेंडू राखून 72 धावांचा हा चेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चेसचा शिल्पकार ज्याचा मोलाचा खारीचा वाटा या चेस मध्ये असा ओमकार मात्र ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर ओमकार इकडे मात्र असणार आहे. जबरदस्त खेळी, जबरदस्त प्रदर्शन, एक हाती फलंदाजी ज्याला म्हणतात ती करत असताना आपल्या संघाला नेऊन पोहोचवलं ते फायनल मध्ये. वेल प्लेड ओमकार. कोण करते बघ ना भाऊ. हा केवंदी का. आणि मी या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार आदरणीय केवनजी डिलिमा साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दीपकजी मिश्रा साहेबांचा शुभ सन्मान करायचा व्यासपीठावरती. कॅमेरामॅन आपण व्यासपीठावरती फोकस करा प्लीज. व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार केवनजी डिलिमा यांच्या शुभ हस्ते मात्र दीपकजी मिश्रा यांचा शुभ सत्कार केला जातोय.